हॉटेलमध्ये येणाऱ्या कोणी समजा चॉकलेट पण आहे तुमच्याकडे असं सांगितलं तर ते द्यायचं असतं. तेव्हा तुमचं हॉटेल जेवणाचं असताना तुम्ही चॉकलेट का ठेवता, या प्रश्नाचं जे उत्तर तेच ह्याचं उत्तर. कारण काय, कीर्तनाचा मुख्य विषय आहे तो पूर्वरंग आख्यान हाच आहे. पण काही लोक उगाच आम्हाला पेटवतात. हो बुवा, तुम्ही संगीतात MA केलं म्हणे, 5 दिवस होतात, जरा 5 वेगवेगळे राग दाखवावेत, आम्हाला राग येणार नाही असं तुम्ही रागवावं, हे रागात गावं. कारण शब्द काही बदलणार नाही. तो नारदीय कीर्तनाच्या नमनाचे जय जय रामकृष्ण हरी, गोवर्धनधर गोपालन रथ, गोकुल संकट हरी, याच्यात काहीच बदल होण्यासारखा नाही. बदल कुठे होण्यासारखा आहे, जरा रागदारीमध्ये बघितलं तर मजा येते. म्हणून पहिल्या दिवशी यमन कल्याण हरी जय जय राम असं केला. दुसरा दिवस बुधवारचा होता, म्हणलं कल्याणच करू पण थोडं वेगळं. मग श्याम कल्याण रे हरी जय जय राम, ती गंमत. काल गुरुवार होता, वेगळा राग काहीतरी काढूया. आज आता शुक्रवार आला, आज सरस्वती देवीच्या नावाचा एखादा राग. अशा रीतीने वेगवेगळ्या रागांमध्ये थोडंसं आपल्याला गाता येतं. असं आपल्या डब्यात एक चॉकलेट आहे. आता काही मुलं असतात त्यांना ते थोडं चॉकलेट पाहिजे असतं जेवणाबरोबर, म्हणून त्यांच्यासाठी थोडं गावं लागतं. नाही तर बुवा आपले नुसते सांगतात MA केलंय म्हणून 5 मिनिटं सुद्धा नमन गात नाहीत. कीर्तन ही इतकी वाईट वस्तू आहे, सांगतो तुम्हाला. शाळेमध्ये परवडते हो, प्रश्न विचारायला एकच मास्तर असतो आणि उत्तर द्यायला 50 जण असतात. इथे जेवढे तुम्ही 1000 लोक येतात तेवढे सगळे मास्तर आहात. प्रत्येकाचा प्रश्न आणि उत्तर द्यायला एकच विद्यार्थी. त्यामुळं प्रत्येक जण त्याची प्रश्नपत्रिका घेऊन येतो. जरा गाता येते का, मग काही संस्कृत येते का, मग काही पूर्वरंग जमतोय का, असे प्रत्येकाचे टिकमार्क चालू असतात. तेव्हा एखाद्या मोठ्या वयामध्ये आपल्याला चॉकलेट नाही आवडलं तरी हॉटेलात चॉकलेट का ठेवलंय, ज्याला आवडतं त्याला देण्यापुरतं. त्यामुळे काही लोकांना थोडं संगीतही आवडतं, त्यांच्याही मनाच्या आनंदासाठी थोडंसं नमनाचं गायन केलं जातं. असो, आज अभंग जो म्हटला हा रामदास स्वामींचा अभंग आहे. आणि या अभंगाचा एक विशेष आहे, पूर्वी बहुतेक एकदा सांगितलं आहे, आता पुन्हा छोटं स्मरण करतो. हा दाम यमक पद्धतीचा अभंग आहे. असे अनेक अभंग समर्थांच्या वाङ्मयात आहेत आणि तुकोबांच्याही वाङ्मयात आहेत. दाम यमक पद्धतीचा अभंग म्हणजे काय केला जातो, तर जेवढ्या चरणांचा अभंग असेल, सगळेच अभंग 4च चरणाचे असतात असं नाही. 6 चरणाचे असतात, 8 चरणाचे असतात, 10 चरणाचे असतात. आश्चर्य वाटेल, काही अभंग 100 चरणाचे पण आहेत. गाथेमध्ये प्रचंड मोठे अभंग आहेत. एक 6 चरणाचा समजा अभंग आहे, 5 चरणाचा. चरण या शब्दाचा अर्थ पाय घेऊ नका. चरण म्हणजे ओळ. अभंग किती ओळींचा आहे, समजा 5 ओळींचा आहे, 6 ओळींचा आहे. तर दाम यमक पद्धतीचं काव्य करण्यासाठी नियम असा असतो, पहिल्या ओळीच्या शेवटचा जो शब्द असेल तोच दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द असला पाहिजे. साखळी पद्धतीनं तो अभंग गेला पाहिजे. त्याला शृंखला पद्धती असं पण म्हणतात. त्यामुळे आत्ताचा अभंग नुसता आठवून बघितला म्हणजे कळेल ह्याच्याशी कसं नातं जुळलंय ते. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची या काजा पावत असे. म्हणजे ओळीचा शेवटचा शब्द काय आहे, पावत असे. ह्याने दुसरी ओळ सुरू झाली पाहिजे. पावत असे महासंकटी निर्वाणी, राम नाम वाणी उच्चारिता. मग पुढे उच्चारिता राम होय पापशम, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पापिया न ठावे. काही केल्या तुझे मन पालटेना, दास म्हणे जना सावधान. जय जय रघुवीर.
शेवटच्या ओळीमध्ये एक मोठी शंका आपल्याला येईल. काही केल्या तुझे मन पालटेना. अहो, जर समर्थ रामदास स्वामी रामालाच सांगत असतील की कितीही भक्ती केली, कितीही तपश्चर्या केली तरी रामा तुझं काही मन पालटायचं नाही. अहो, मग ज्याचं मन पालटायचंच नाही त्याच्यासाठी एवढा आटापिटा करायचा कशाला? मग भक्ती करायची कशाला? तर तुझे मन पालटेना असं रामदास स्वामी रामाला म्हटलेले नाहीत. मग कोणाला म्हटले? तर स्वल्पविराम कुठे येतो बघायचा. काही केल्या तुझे मन पालटेना दास म्हणे जना. म्हणजे असं रामदास स्वामी लोकांना म्हणतायत की तुझं मन कार्य पालटत नाही. अजून हा माझा प्रभू रामचंद्र इतका सर्व गुण संपन्न सुंदर असताना सुद्धा त्याच्या गुणवर्णनामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये तू का नाही आपला वेळ मध्ये देत? काही केल्या तुझे मन पालटेना दास म्हणे जना सावधान. एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की एखादी वस्तू, एखादी गुणवत्ता जर आपल्याला मिळवायची असेल तर आपला प्रपंच सांभाळून सुद्धा त्याच्यासाठी रोज वेगळा वेळ दिला पाहिजे. मी समजा 5वी मध्ये ऍडमिशन घेतली आहे. 5वीच्या ऍडमिशन मध्ये या शाळेमध्ये तबला हा विषय नाही, पण मला तबल्यामध्ये करिअर करायचे, मला तबला शिकायचा आहे. तर माझं सकाळी उठणं आहे, आवरणं आहे, त्याच्यानंतर आंघोळ आहे, सगळं झाल्यानंतर होमवर्क आहे, त्याच्यानंतर शाळा आहे, संध्याकाळी ग्राउंड आहे आणि रात्री झोपायचं आहे. माझा दिनक्रम ठरलाय. पण माझं जर ठरलं असेल मला तबला करायचा आहे, तर एवढ्या सगळ्या वेळापत्रकातनं का होईना मला माझी 15 मिनिटं वेगळी द्यायला लागलीच पाहिजेत. 1 तास का होईना त्या तबल्याच्या क्लासला जायला लागतं. रोज नाही जमलं, दिवसाआड, आठवड्यातले 2 दिवस, 10 दिवसातला 1 दिवस, काही का असे ना. एक साधी पेटी तबला वाजवण्याची कला मला प्राप्त व्हावी यासाठी सुद्धा माझ्या दिनक्रमातनं एक विशिष्ट वेळ मला निश्चित करावा लागतो. एवढा वेळ मी यांना देणार, यांच्याकडे जाणार, शिकणार. आता आपण स्वतःला विचारा, संतांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताला प्राप्त करून घेणं हे मानवी जीवनाचं ध्येय. कळलं, पटलं, समजलं, संतांनी सांगितलेलं वाचलं, ऐकलं. हा, रोज किती वेळ देऊया? मुळात रोज वेळ दिला जातो का? किंबहुना त्याच्यासाठी सगळी कारणं सांगितली जातात. वेळ कुठं आहे, अमुक कुठं आहे, तमुक कुठं. वेळ असा मिळायचा नसतोच. आपल्या ध्येयासाठी वेळ हा काढायचा असतो. म्हणून आपल्या मराठीमध्ये म्हण आहे ना, असेल आवड निघेल सवड. आपणच आपलं वेळापत्रक ठरवायचं. एवढ्या वेळात माझं हे आवरून होतं, एवढ्या वेळात माझं हे आवरून होतं, याच्यात मला एक कुठला तरी वेळ काढायचा आहे. मला माझी साधना केलीच पाहिजे. माझ्या ज्ञानेश्वरीच्या मला 5 ओव्या का होईना मला रोज दिवसभरात वाचायला पाहिजेतच. वाचणार म्हणजे वाचणार मी त्या. मी 1 माळ का होईना श्रीराम जय राम जय जय राम कुठलीही घाई न करता पाटावर बसून शांतपणे ताठ स्वच्छ कपडे घालून देवासमोर एवढे मी म्हणणार म्हणजे म्हणणार. अहो, वेळ मिळणार नाहीच आहे. मला जर रामांचं रामत्व मिळवायचं असेल तर त्या राम नामामध्ये किंवा राम गुणगानामध्ये मला दिवसातला एक 10 मिनिटाचा वेळ माझा, माझ्या नवऱ्याचा, माझ्या मुलांचा, माझ्या पत्नीचा, माझ्या प्रत्येकाचा तेवढा वेळ त्याच्यात गेला पाहिजे. मुलगा तबला शिकला म्हणून आई नाही वाजवू शकत. आई वाजवू शकते, ती वेगळी गोष्ट आहे. पेटी आई शिकली म्हणून बाबाला नाही वाजवता येणार आहे. प्रत्येकाची त्याची त्याची व्यक्तिशः उपासना आणि किमान एखादी कुटुंबशः उपासना रोज जरी शक्य नसली, आठवड्यातला 1 दिवस काढता येत नाही का हो आपल्याला?
की घरातले सगळे एकत्र बसून आपण रामरक्षा म्हणतोय. सगळे एकत्र बसून ट्रिपला जाताना, नाताळच्या सुट्टीला एकत्र जायला वेळ काढता येतो ना. मॉलमध्ये जायचं असेल तर सगळ्यांना एकत्र वेळ काढता येतो ना. पावभाजी खायची असेल तर जमते ना काढायला वेळ सगळा. मग ही माझी तीव्रता त्या रामरक्षेत नाही म्हणून मला भारतामध्ये राममय वातावरण दिसत नाही. गणित इतकंच आहे. गणित इतकंच आहे. लक्षात घ्या, उपासना आणि त्या उपासनेची जागा हे सगळे आपल्या बॅटरी चार्जिंगचे पॉइंट्स आहेत. बॅटऱ्या इथंच आहेत, फक्त तिथं जाऊन कनेक्ट केल्या जात नाहीत. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज सगळ्या जगाच्या पातळीवर आपल्याला दिसेल, भारतात सुद्धा दिसेल आपल्याला, की मुसलमानाचा मुलगा असो मुलगी असो, कितीही घाई असली, कितीही धावपळ असली तरी ती सगळ्या उद्योगातनं घरी आल्यानंतर काहीतरी उपासना करणार, मगच जेवणार. ख्रिश्चनामध्ये नियम तोच. पण घरी आल्यानंतर काहीतरी नक्की उपासना होणार आणि मगच माझी मुलं किंवा मी जेवणार, असं हिंदूंमध्ये फारशी संख्या दिसत नाही. बरं, जेवढी दिसते तेवढी पुरेशी नाही. ते बाकीच्यांना त्याच्यामध्ये आणत नाहीत. हा मोठा प्रश्न आहे. आपल्या सोसायटीमध्ये काढा बरं एकदा डाटा. हो शेजारी, संध्याकाळी आम्ही रामरक्षा म्हणणार आहोत, येता का? तर मला रामरक्षा आवडत नाही, चला हरिपाठ म्हणूया का? बरं, माझ्याकडे येऊ नका, तुमच्याकडे काही करताय का? म्हणून नामयोगी गोंदवलेकर महाराज यांनी एक जबाबदारी प्रत्येक साधकावर अशी दिली आहे की तू तुझ्या नामाची साधना करतोस, हे चांगलंच आहे, चांगलं आहे, पण पुरेसं नाही. या विश्वाच्या कल्याणाचा जर विचार करायचा असेल तर नाम सदा बोलावे. काय सुंदर उपदेश प्रणाली आहे गोंदवलेकर महाराजांची. नाम सदा बोलावे, गावे ध्यावे. पुरे का? गायलो आणि ध्यायलो. गावे ध्यावे, जनासी सांगावे. असं करायला लोकांना सुद्धा प्रवृत्त करायचं. हाची सुबोध गुरूंचा, हाची सुबोध गुरूचा. नामा परतेन तत्व मानावे. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तमा राम 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 हरे हरे राम नाम सदा बोलावे, गावे ध्यावे, जनासी सांगावे. या वर्षीचा नियम करून टाका. एक डायरी करायची. त्या डायरीमध्ये आपण ज्यांना ज्यांना ओळखतो त्या सगळ्यांची नावं लिहून काढायची. ते कोणकोणत्या सोसायटीत राहतात त्याची नावं लिहायची. त्याच्यापुढे त्यांचे फोन नंबर लिहायचे आणि आठवड्यातनं एकदा ट्रिंग ट्रिंग, काय उपासना करता, का नाही करत, करणार आहात का, मनाच्या श्लोकाचं पुस्तक आणून देऊ का, हनुमान चालीसा पण माझ्याकडे आहे, दिवसातनं एकदा म्हणाल का? तुमच्या फोनची कटकट होऊन तरी मेले म्हणते. जे म्हणत असतील त्यांना टिक मार्क करायचं. हे म्हणतात, हे म्हणतात, अरे हे म्हणत नाहीत, यांना त्रास द्यायचा आहे आपल्याला. बरं, जे म्हणतायत त्यांना सुद्धा वेगळा त्रास द्यायचाच. मग तुम्ही जशी उपासना करता तशी तुम्ही डाटा तयार केलाय का तुमच्या ओळखीच्या लोकांचा? फेसबुकचं हे सगळं कसं वाढलं जंगल. मग बाकी सगळं मी महाबळेश्वरला जाऊन आलो की एक फ्रेंड, दुसरा फ्रेंड, फ्रेंडच्या फ्रेंड, फ्रेंड सर्कलचं फ्रेंड, सर्कलचं फ्रेंड, पुढचं सर्कल. हे जो माझं महाबळेश्वरचा फोटो जाऊ शकतो, उपासना का नाही?
आणि लक्षात ठेवा, नित्य निश्चित उपासनेशिवाय कुठलीही सिद्धी माणसाला प्राप्त होत नाही. तुम्हा आम्हाला इतकं मनापासून आपण राष्ट्र कार्य करतो, समाज कार्य करतो, देश कार्य करतो, पण आपल्याला हवी ती सगळी फळं मिळत नाहीत. याचं एकमेव मोठं कारण उपासनेचा आश्रय. उपासने वीणग्राश्रयू उदंड केले तरी जयो प्राप्त होत नाही. तेव्हा रामदास स्वामींचा हा अभंग लक्षात ठेवायचा. आणि आपण उपासना करताच, म्हणून तर तुम्ही कीर्तनाला येऊ शकलात. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताच्या बद्दल काही ऐकायची मनामध्ये इच्छा होणं, आवड निर्माण होणं, यासाठी पूर्व सुकृत लागतं. ज्याच्या पूर्व सुकृत नाही तो आपोआपच त्याच्यापासून वंचित राहतो. आपण त्यासाठी आलो. प्रश्न आपला नाही आहे आता. तेवढी संख्या वाढत का नाही हा प्रश्न आहे. एक व्यक्तिगत उपासनेसाठी, कौटुंबिक उपासनेसाठी, सामाजिक उपासनेसाठी जसं जागरण गरजेचं आहे, तसं राष्ट्रीय उपासनेसाठी पण एक जागरण गरजेचं आहे. अगदी प्रत्येकाने समजा आम्हाला म्हटली ती मम राष्ट्र संवर्धनार्थम, म्हणा तर खरी, नाही तर लक्षात घ्या, इतिहासामध्ये आपले ऐन वेळेला सतत जे घात झालेले दिसतात, याचं पुष्कळचं कारण या महापुरुषांच्या मागे आपल्या समाजाच्या उपासना उभ्याच राहिल्या नाहीत. आणि इतर सगळ्या लोकांच्या उपासना त्यांच्या राजाच्या मागे घट्ट उभ्या राहिल्या. 2 उदाहरणं पहा फक्त. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, त्यांचं नाव शहाजी राजे, अत्यंत धार्मिक. पण शहाजी राजांना वय वाढलं फक्त 70 वर्षाचं आयुष्य. शिवाजी राजांना आयुष्य मिळालं फक्त 50 वर्षाचं आयुष्य. शंभूराजांना आयुष्य मिळालं फक्त 32 वर्षाचं आयुष्य. राजाराम महाराजांना आयुष्य मिळालं फक्त 25 वर्षाचं आयुष्य. आणि औरंगजेबाला 90 वर्ष पूर्ण आयुष्य. का बरं? का बरं? ह्याने काही पुण्य कमी केलं का? आणि ह्याने काही पाप जास्त केलं का? मग कशासाठी याला 20 वर्ष जास्त का मिळाली, ती 40 वर्ष महाराजांना का नाही मिळाली? कारण एकच, औरंगजेबाने आपला पराक्रम करावा यासाठी भारतातले सगळे औरंगजेबाचे समर्थक त्याच्यासाठी जी उपासना करतात, तेवढी भारतामध्ये शिवाजी राजांच्या समर्थनासाठी उपासना नाही करत. केलीच तर ती फक्त स्वतःच्या मोक्षापुरती केली जाते. मग हिंदू राष्ट्र संवर्धनार्थम असा संकल्प करून कोणी उपासना करतच नाही. करणारे असतील तर ते 5-10 बोटावर मोजण्यासारखे. म्हणजे शुद्ध करायचा आहे अख्खा खडक वाचल्याचा डॅम आणि हातामध्ये साधने तुरटीचा खाडा. जिथे पोतभर तुरटीची नितांत गरज आहे. म्हणून लक्षात घ्या, आत्ताच्या काळामध्ये सुद्धा शिवरायांवरच्या प्रेमाचं एक विलक्षण मोठं प्रचंड वादळ उभं राहिलं. त्याच्या मागे आपले पूजनीय भिडे गुरुजी, त्यांचं कार्य तर आहेच, पण कार्याच्या बरोबरीनं आपण लक्षात ठेवा उपासना केवढी कडक आहे. त्यामुळे आज ही शिवप्रतिष्ठानची सगळी मुलं इतकी छान उपासना करतात. आज मुद्दाम सकाळच्या शिवपूजेसाठी गेलो त्यांच्या बरोबर, तर ते म्हणाले, बुवा कोरोना काळात जगामध्ये वाटेल ते संकट असो, शिवाजी राजांचा इथे पुतळा आहे म्हणजे इथे पुतळा नावाचा दगड आहे अशी भूमिकाच नाही. गुरुजींनी पहिल्यापासून आमच्या मनात भूमिका अशी ठेवली की ते तत्वरूपाने इथे जिवंत आहेत. आणि मग इतका मोठा महापुरुष तत्वरूपाने जर या ठिकाणी जिवंत असेल तर मी किमान रोज त्यांना बघून, ठीक आहे ना सगळं दादा, एवढं तर सांगण्याची माझी जबाबदारी आहे. पुतळ्याकडे बघण्याची, कावळे भक्त बसण्यासाठीची खुंटी अशी कल्पना बाजूला करून ते एक जिवंत तत्व आहे हे लक्षात घेऊन गेली 6-8 वर्ष रोज त्याची स्नान, गंध, विधिवत पूजा. आणि आता मला आनंद वाटला की ती मुलं म्हणाली, आता अलीकडे आम्हाला करावंच लागत नाही,
रत्नागिरीतल्या इतक्या लोकांनी नंबर लावलेत की 6-6 महिने पुढचे नंबर लागलेले असतात. या दिवशी मी येणार आहे बरं का पूजेला, माझा वाढदिवस आहे. या दिवशी मी येणार आहे पूजेला, माझा वाढदिवस आहे. किती गोड चाललंय मला कल्पना करा. पण त्या उपासनेचं फळ काय जबरदस्त असं की आज फक्त गुरुजींनी हाक मारावी, दुर्गा दौड करायची आहे, तर काही काम ना धाम, 1,00,000 मुलं क्षणात उभी राहतात. एवढं सगळं सामर्थ्य आहे चळवळीचे कुठून येतं? तर जो जो करील तयाचे. आज सांगण्याचा आणखीन एक मुद्दा असा, जे खरंच अजून काही धाडस करू शकणारे युवक आहेत, त्यांनी निश्चितपणे शिवप्रतिष्ठानकडून जी दौड होते किंवा जी यात्रा होते, आत्ता यात्रा आहे 30-31, मला वाटतं 29, 30, 31, 1 किंवा 1-2 या जानेवारीच्या शेवटी भीमाशंकर पासून शिवनेरी पर्यंत जायचंय. 4 दिवस आपण 6 महिन्यातनं फक्त काढले आणि त्या सगळ्या मुलांबरोबर त्या भीमाशंकर पासून शिवनेरी पर्यंत गेलो. मी यातल्या 2 यात्रांमध्ये पूर्वी सहभागी झालोय म्हणून सांगतोय. मी कोपणावर बसून नाही बोलत आहे हे सगळं तुमच्याशी, पण प्रत्यक्ष त्या किल्ल्यांमधनं फिरल्याशिवाय त्याची भव्यता, त्याची योग्य नाही लक्षात येतो. इथं किती जरी मी अंगात आणलं, असा तो पुरंदर किल्ला होता, असे ते मोरारबाजी होते. आपले येता का जरा पुरंदरावरती एकदा? पुरंदराच्या माचीपर्यंत जाईपर्यंत निम्मा आपले संपला. कुठलं युद्ध करताय पुढे? त्या माचीवर गेल्यानंतर कळलं काय मोरारबाजी असतील त्या क्षणाला. त्या पावनखिंडीतनं एकदा गेल्यानंतर कळलं काय बाजी प्रभू असतील. मग जी ऊर्जा मिळते, ही राष्ट्रप्रेमाची प्रचंड मोठी ऊर्जा. लक्षात ठेवा, कोणत्याही क्षणी भारताचा युक्रेन होऊ शकतो. आणि अशीच एखादी मोठी सत्ता भारतातल्या सगळ्या लोकांना निष्कासित किंवा निर्वासित करू लागली, तर तेव्हा वर्ष वर्ष अशा अरण्यांचे किंवा डोंगरांचे आश्रय करून राहावं लागेल. आणि तेव्हा कशाचीच सवय नसेल तर पहिल्याच दिवशी मृत्यू घ्यावा लागेल. या सगळ्या संकटातून तरुण सुद्धा मी भारताला वाचवीन अशी ज्याच्या ज्याच्या अंगात उर्मी असेल, त्याने किमान या तऱ्हेनं पर्वतात राहण्याचं, पर्वतातनं प्रवास करण्याचं जरा तरी सराव तंत्र अंगाशी घेतलं पाहिजे महाराज. अरे युद्धामध्ये दुसऱ्याला मारण्यासाठी सोडा, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जरी तासभर जाता आलं कुठे, तरी सुद्धा बऱ्याच काही गोष्टी होऊन जातात. सांगण्याचा माझा मुद्दा इतकाच होता, जर एखादी गुणवत्ता समाजाला, राष्ट्राला मिळवायची असेल तर त्याच्यासाठी तेवढा वेळ दिला पाहिजे, किमान दिला पाहिजे. मग म्हणले मी समजा रामांच्या गुणगानासाठी एवढा वेळ दिला, शिवरायांच्या पूजनासाठी एवढा वेळ दिला, काय मिळेल मला? आज आपण रामचंद्रांच्या आणखीन एका गुणाबद्दल बोलणार. 3 दिवस आपण वेगवेगळ्या सद्गुणाबद्दल बोलत होतो. काल तर आपण गुरुरायांच्या बद्दल बोललो, पण आज 2-3 दिवस लोकांनी चेक केलं, बुवा संस्कृत वगैरे तुम्ही काही म्हणत नाही बरं का याच्यात. लगेच माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. उपकरणे राजा रामचंद्र भगवान की जय. या सुभाषिताचा अर्थ पहा, फार गोड आहे. याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा किंवा कुठल्याही मोठ्या माणसाचा एक सद्गुण घेतलाय, आणि तो म्हणजे उच्च ध्येय ठरवणं आणि मोठी स्वप्न बघणं. हा सुद्धा सद्गुण आहे बरं. आपलं दारिद्र्य इतकं भयानक आहे मानसिक. आमच्या कुठल्या शाळेमध्ये होते मास्तर सातारच्या, ते वजाबाकी बेरीज शिकवायचे. आता बेरीज वजाबाकी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला. मग ते फळ्यावर न लिहिता तुमच्या मनातल्या मनात तुम्हाला सोडवता आलं पाहिजे म्हणून कोडं घालायचे. आणि कोडं घालताना काय म्हणायचे, मुलांनो आपण आज बेरीज वजाबाकी शिकणार आहोत. हो, समजा माझ्या खिशामध्ये 3 रुपये आहेत. ती मुलं चिडून म्हणायची, मास्तर नाहीतरी फक्त समजायचंच आहे ना. पण समजण्यामध्ये सुद्धा बौद्धिक आपली एवढी दरिद्री का अवस्था. म्हणा ना की माझ्याकडे 3 कोटी रुपये आहेत. आता ह्याच्यातले 1.5 कोटी मी यासाठी खर्च करणार आहे. 1.25 कोटी रुपयाचं याचं बजेट, काहीतरी कोटीच्या मध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे तरी म्हणा.
कल्पना करतानाच इतकी भिकार करायची की माझ्याकडे 3 रुपये आहेत, याच्यात वजाबाकी शिकवा. का का ध्येय मोठं का नाही? ज्ञानेश्वर महाराजांना जे विचारलं, ज्ञानेश्वरा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तपस्या करून काय कराल? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. कल्पना तर करा मोठी, मी सगळ्यांना सुखामध्ये ठेवीन. कोणाला? महाराष्ट्राला, भारताला, मध्य प्रदेशाला. अवघाची संसार, या विश्वामध्ये जे जे सगळे आहेत त्या सगळ्यांना मी सुखाचा संसार करून दाखवायला शिकवीन आणि आनंदाने जगायला शिकव. ध्येय तर घे मोठं बाळा. नामदेव महाराजांना विचारा, का हो तुम्हाला काय करायचंय? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू. कुठं? देहूमध्ये. जगामध्ये ज्ञानदीप लावीन. अरे मी आहे आणि अंधार आहे, हा दिव्याचा अपमान नव्हे का? माझ्याकडे दिव्याची सोय आणि तुमच्या डोक्यात अंधार आहे, हा माझा पराभव नव्हे का? ज्ञानदीप लावू जगी, परे होनी परते घर, तेथे राहो निरंतर. असं काहीतरी भव्य डोळ्यासमोर स्वप्न घे रे झांप्या. आपण खरंच जर जमलं ना, सहल काढा राजगडावर. पुण्याच्या शेजारी राजगड आहे. महाराजांची पहिली राजधानी राजगडच होती. पहिली म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्याच्यानंतर स्वतःच्या अखत्यारीत बांधकाम करून व्यवस्थित करून घेतलेला किल्ला राजगड आहे. पण तो किल्ला बघितल्यावरच कळतं महाराजांच्या डोक्यात विजन स्वच्छ आहे की याच्यानंतर माझ्या स्वराज्यामध्ये 1,00,000 फौज असणार, 2,00,000 माझ्याकडे पायदळ असणार. या सगळ्यांच्या दृष्टीनं समजा 50,000 माणसं जरी किल्ल्यावर आली तरी मी कशी ती व्यवस्था करायची, ते विजन घेऊनच बांधलो. आधी आपण टपरी टाकून बघूया. चहा प्यायला लोक जर येत असतील तर मग वडापावचा विचार करूया. सामान्य माणसाची पावलं अशीच पडत जातात. ते काही वाईट अशातली गोष्ट नाही, पण किमान स्वप्न बघताना काय रामरायाच्या मनामध्ये स्वप्न बसवलंय? विजेतव्या लंका. आयुष्यात काय करायचं असेल तर ती लेकाची लंका जिंकून दाखवी. लंका हा शब्द किती भयानक आहे लक्षात घ्या. पण त्या काळामध्ये म्हणजे रामचंद्रांच्या काळामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये अलीकडच्या काळात आतंकी संघटन म्हटल्यानंतर जी आपली अवस्था होते ती त्या काळात लंका हा शब्द घेतलं की भीती वाटायची. माणसं किती घाबरायची लंका प्रकरणाला. माणसं सोडा, राम सगळ्यांना माहिती आहे. अहो, ज्या लंकेच्या नगरीमधला प्रत्येक महाल, अर्थात सगळ्यांना राहायला महालच होते, लंकेमध्ये झोपडपट्टी नाही, सरकारी घरं वेगळी बांधलेली नाहीत, सगळ्यांना राहण्याचे महाल. आणि या प्रत्येक महालाच्या विटा सोन्याच्या, छप्पर सोन्याचं, आतल्या लोकांची दागिने खाऱ्या सोन्याचे, जेवणा खाण्याची ताटं, म्हणून त्याला सोन्याची लंका असं म्हणायचं. आता कार्ट्यांना एवढी मोठी कल्पना करताच येत नाही, म्हणून मग मुलांनी सोपी कल्पना केली. रावणाला लहानपणी सोन्या म्हणत होते म्हणून त्याच्या लंकेला सोन्याची लंका असं नाव पुढच्या काळामध्ये पडलेलं आहे. एवढी सुवर्णाची नगरी, सागराचा वेढा, समुदाय काढा राक्षसांचा, ज्या लंकेची सगळ्यांना भीती वाटते. अरे या लंकेमध्ये इंद्र सुद्धा प्रवेश करू शकत नाही. स्वर्गात भीती आहे पण लंकेत भीती नाही असं म्हटल्यानंतर त्या रावणाचा गर्व, त्या रावणाचा अहंकार काय असावा? रम्यही स्वर्गाहुनी लंका. जरा शनिवारलं गाणं आहे, गाऊया. ऐकलंच ना?
सिनेमा पण माहित नसेल, खूप जुना आहे, मराठीतलाच सिनेमा आहे. स्वयंवर झाले सीतेचे हे त्या सिनेमाचं नाव. चंद्रकांत मांढऱ्यांनी रावणाचं काम केलंय आणि त्याच्यामध्ये सीतेचं काम केलेली हिरोईन ती म्हणजे काजोलची आजी, काजोलच्या आईची आई तेव्हा सीता होती. आणि माडगूळकरांनी सुंदर शब्द लिहिले होते. प्रश्न एकच होता, रावणाला प्लेबॅक कोणी द्यायचा? रावण वाटलं पाहिजे ना. शुक्रतारा मंदवारा जर गायला लागलो आपण तर त्या रावणाचं एकूण व्यक्तित्व लक्षात येण्याच्या दृष्टीनं कसं काय होणार? काळजी वाटली. मात्र भीमसेन जोशींनी काळजी मिटवली. भीमसेनांचा आवाज लागल्यावरच संगीतकाराला कळलं, भीम अधिक तानसेन, भीमसेन करेक्ट फॉर रावण. दुसरा आवाजच घ्यायची गरज नाही. जाणवतो अख्खी लंका हालत लागते एका आवाजात. भीमसेन जोशी गायला बसले ना, त्यांच्या एका हाताच्या टप्प्यात कोण बसतही नसे. केव्हा फाडकन कान पडत बसेल सांगता येते नाही. हे सडकून गायचे स्वर्गाहुनि लंका, रौम्यगी स्वर्गाहुनि लंका, रौम्यगी स्वर्गाहुनि लंका. तिच्या कीर्तीचा सागर लहरी, तिच्या कीर्तीचा सागर लहरी, नादविती लंका. रौम्यगी स्वर्गाहुनि लंका, रौम्यगी स्वर्गाहुनि लंका. यासाठी थोडं पुराण माहित पाहिजे. लंकेला का बरं म्हटलंय? कारण शब्द असे आहेत, लक्ष्मी लंका दोघी भगिनी. लक्ष्मी आणि लंका दोघी बहिणी आहेत. का बरं? कारण समुद्र मंथनातून लक्ष्मी आली ना, आणि लंका पण समुद्रातच आहे. म्हणजे दोघींचे वडील एकच, समुद्र. या तऱ्हेनं तो पौराणिक संदर्भ आहे. लक्ष्मी लंका दोघी भगिनी, लक्ष्मी लंका दोघी भगिनी, उभय उपजल्या या जलधीतुनी, उभय उपजल्या या जलधीतुनी, या लंकेचे दासी पद तरी, या लंकेचे दासी पद तरी, कमला घेईल का? रौम्यगी स्वर्गाहुनि लंका, रौम्यगी स्वर्गाहुनि लंका. तिच्या कीर्तीचा सागर लहरी, तिच्या कीर्तीचा सागर लहरी, नादविती लंका. रौम्यगी स्वर्गाहुनि लंका, ही लंका, ही लंका. नमः पार्वतीपते हर हर महादेव. रावणामध्ये जे जे सद्गुण होते, उत्तम गायक होता, उत्तम विद्वान पंडित होता, उत्तम संस्कृताचा तज्ञ होता, अतिशय उत्तम सत्ताधीश होता, राज्यकर्ता होता. या सगळ्याचं वर्णन वाल्मिकीने केलंच आहे. पण तरी सुद्धा ते रावणाला एका गोष्टीसाठी दोष द्यायचे, ते म्हणजे चारित्र्यहीन होता.
आणि भारतामध्ये पहिलं बघितलं जातं ते चारित्र्य. गुण पैसे दोन कमी जास्त असतील काही फरक पडत नाही, पण ज्याला चारित्र्य नाही, ज्याला कॅरेक्टरच नाही, म्हणजे हे वकील चांगले आहेत, 100% मार्के मिळालेले आहेत, केस जिंकून देतात, यांच्याकडे केस देऊ का? दुसऱ्यांनी पैसे दिले की तुम्ही मारणार आहात. हे जर कॅरेक्टर असेल तर 100%चा वकील असून उपयोग काय? मग गुणवत्ता दोन कमी असलेली मला परवडेल. आणि एवढ्याच साठी त्याला राक्षस म्हटलं गेलं होतं, पण अत्यंत लंपट होता तो. अनेक वेळेला हिमालयामध्ये भगवान शंकरांना भेटण्यासाठी गेलेला असताना सुद्धा तिथल्या वेदवती नावाच्या ऋषिकन्येवर त्यांनी अतिप्रसंग केला. पुंजिकस्थला नावाच्या अप्सरेवर त्यांनी अतिप्रसंग केला. इतकंच नव्हे तर त्याच्या पुतण्याचं जेव्हा लग्न ठरलं होतं, हा सासरा म्हणून तिथं गेला. या गधड्याला सुनबाईच आवडली म्हणून सुनेवर बलात्कार केला. लक्षात घ्या, त्याने सीतेला बळजबरी केली नाही, कारण तो सज्जन होता म्हणून नव्हे. हे सगळे आधीचे बलात्कार त्यांनी केले असल्यामुळे त्याला शाप मिळाला होता. आता एखादीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरी करायला जाशील तर स्वतःच्या मस्तकाची शक्ल होऊन मरशील. या शापामुळे हा हरामखोर चांगला वागत होता. आता हा रामायणातच लिहिलाय, हा काही कादंबरीत नाही. पण हे शाप बाजूला काढायचे, त्याने बलात्कार केलेली प्रकरणं बाजूला काढायची आणि रावण किती चांगला आहे अशी पुस्तकं लिहित बसायचं. काहीतरी विचित्र पुस्तक असलं की माझंही पुस्तक खपेल म्हणून मग सगळ्या पब्लिकेशननी असल्या विचित्र लेखकांच्या मागे जायचं. लक्षात घ्या, रावणाच्या कौतुकाची पुस्तकं ही छापली जाणं, लिहिणं आणि वितरित होणं याला सुद्धा जिहाद म्हणतात. ही लिहिणारी माणसं ही जिहादी आहेत. कारण जिहाद या शब्दाचा अर्थ असा, जिहाद म्हणजे प्रत्येक वेळेला समोरच्याला शस्त्राने मारावाच लागतो असं नाही. समोरच्यांच्या श्रद्धा मारून टाकण्यासाठी केलेला कोणताही उद्योग हाही जिहादच म्हटला जातो. त्यामुळे लोकांची रामावर श्रद्धा आहे का? व लोकांची रामावरची श्रद्धा कमी करण्यासाठी काय करावं लागेल? त्यांना सारखं शिकवायचं, राम काय लयच बावळटासारखा आलो, खरा मोठा रावणच होता, खरा चांगला हाच होता, रावण हाच खरा महात्मा होता. राम काही फार कौतुक करण्यासारखा नाहीये, रावण कौतुक करण्यासारखा आहे. म्हणजे एका देशामध्ये जशी दोन संविधानं चालायची पूर्वीच्या काळात काश्मीर प्रकरणामध्ये, तशीच दुर्दैवाने भारताच्याही आपल्या देशात ही दोन संविधानं चालतात एकाच वेळेला. एक बाजूला रामभक्त आणि दुसऱ्या बाजूला रावण भक्त. पण किमान आता रामभक्तांनी सज्जन शक्ती एकवटून अशा तऱ्हेचं काही विपरीत सतत समाजासमोर येणार नाही एवढं तर ध्येय घेतलं पाहिजे. आलं समजा तर किमान त्याच्यावर प्रबोधन सतत करायसाठी आपण काही प्रयत्न, ते तर ध्येय घेतलं पाहिजे. समजा रावणाला खूप चांगला ज्याच्यामध्ये लिहिलाय असं पुस्तक वाचून एखाद्याचं टाळकं फिरलंच तर नक्की रावण कोण होता, कशा तऱ्हेचा होता? वाल्मिकींनी किंवा पुलस्त्यांनी सुद्धा त्याला का राक्षस म्हटलं याचे पुरावे वाल्मिकी रामायणामध्ये कुठे आहेत? ते व्हॉट्सअपला कुठे आहेत? त्याची PDF कुठे आहे? ती आपण मिळवून ठेवायला नको का? मोठी ध्येय हातामध्ये ठेवायची की लोकांच्या डोक्यातला आपल्या खलनायकांचा कौतुकाचा कोपरा मी स्वच्छ करून दाखवीन. विजेतव्या लंका. आपल्याकडे ही जी नीचांना मोठं करण्याची चळवळ आहे. दुर्योधनावर कादंबरी लिहायची, दुर्योधन किती चांगला होता. कर्णावर कादंबरी लिहायची, कर्ण किती. यांच्या कादंबऱ्या लिहायच्या याचं कारणच असं आहे की दुर्योधनाला तुम्ही चांगला म्हणून सिद्ध केला म्हणजे कृष्ण पागल ठरतो, न सांगता कृष्ण मूर्ख होतो. कर्णाला चांगला केला आपोआप कृष्ण नालायक ठरायला लागतो. कृष्णाला तोडावं लागत नाही. हा वाङ्मयाचा जिहाद आहे.
वाङ्मयाचा जिहाद आहे. वाङ्मय सतत आपल्या समोर मारून औरंगजेबाचं इतकं कौतुक करायचं, इतकं कौतुक करायचं की आताच्या मंत्रिमंडळातली माणसं तिथं फुलं टाकायला जात आहेत. अकबराचं इतकं कौतुक करायचं, इतकं कौतुक करायचं, अरे राम कृष्ण हरी, की जवळजवळ धर्मराजाचा पुढचा अवतार जर कुठला असेल तर अकबरच. पण यासाठी अकबर नामा नावाचं अकबराच्या लोकांनी लिहिलेलं त्याचं चरित्र आहे. मुद्दाम मी नाव सांगितलं, हे उपलब्ध पुस्तक चरित्र आहे. हे मिळवून ठेवायला नको. याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या पोरांना किमान सांगायला नको की हे अकबर नावाचं काय प्रकरण होतं, हा कबूतरवाला किती मोठा होता, काय लायकीचा होता. लक्षात घ्या, आम्ही प्रबोधन केलं नाही तर हे टीव्ही वाले लोकांना थापा मारायलाच बसलेत. पण नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी, रामांकडनं किमान हा तरी सद्गुण घेऊया की एक मोठं ध्येय घ्यायचं, त्याच्यासाठी वेगळा अभ्यास करायचा आणि वेगळा प्रचारासाठी वेळ काढायचाच. आपला प्रपंच करून हे सगळं करायचं आहे. कोणी संन्यास घेऊन करायला सांगितलेलं नाही. पण आपल्याला आपल्या रामाची किंवा आपल्या रामराज्याची किंवा आपल्या राष्ट्राची जर खरीच काळजी असेल तर ते आता ICU मध्ये आहे हे लक्षात ठेवून, आपली आजी दवाखान्यात असल्यावर कसा आपण अर्धा तास काढतो तसा रामासाठी अर्धा तास काढायचा. रावणाच्या समर्थकांचं किमान प्रबोधन करण्यासाठी अर्धा तास काढायचा. ध्येय मोठं ठेवायचं, विजेतव्या लंका. रामांच्या समोर एवढं मोठे ध्येय होतं, पण लंकेत जायचं असेल तर कसं जायचं? चरण तरणीयो जलनिधी. जलनिधी म्हणजे समुद्र, तो पायाने तरून जायचा होता. चरण तरणीयो. नौदल नव्हतं का? होतं, पण ते रामांना उपलब्ध नव्हतं, ते वनवासात होते. विमानदल नव्हतं का? उपलब्ध होतं, पण ते रामांना उपलब्ध नव्हतं, ते वनवासात होते. आता स्वतःच सेतू बांधणं आवश्यक आहे. आजच काहीतरी बातमी आहे, नासानी किंवा कोणीतरी त्याला आणखीन काहीतरी पुष्टी दिली की तो खरंच व्यवस्थित सेतू आहे आणि पूर्वीचं बांधकाम आहे आणि राखावं असं काही एक धन आहे ते, वगैरे वगैरे वगैरे. असो, चरण तरणीयो जलनिधी. समुद्र पायाने तरून जायचा आहे, तुला पूल बांधायचा आहे रामा. कोणी पूल बांधून देणार नाहीये. ध्येयापर्यंत जायचं असेल तर आपला आपण रस्ता काढूनच जावं लागेल. ऐका, एक फार छान वाक्य आहे. रस्ता जर गुळगुळीत आणि छान असेल ना तर नक्की विचारावं हा कुठं जातो. रस्ता चांगला असेल तर त्याच्यावर चालण्यापूर्वी नक्की विचारावं हा कुठं जातो. आणि जर जागा पुढची चांगली असेल तर मग आधीचा रस्ता कसाही असेल तरी चालावं. कारण चांगल्या गोष्टीकडे जाणारे रस्ते इतके गुळगुळीत कधीच नसतात. रस्ते आपणच काढायचे. चरण तरणीयो जलनिधी. आता तो किमान जो शत्रू आहे तो तरी बिंडोक असावा. तेही विद्वान होतो हो. विपक्ष पौलस्त्य. तो अत्यंत विद्वान आहे, विज्ञानामध्ये अत्यंत प्रगत आहे. आणि त्याच्या मनाने थोडीशी अप्रगत असलेली कपी म्हणजे वानरांची सेना माझ्याकडे आहे. रणभूमी सहाय्याश्च कपयः. मी राक्षसांच्या मनाने मागासलेली असं म्हटलं, आपल्या मनाने मागासलेली असं नाही म्हटलं. माणसांच्या मनाने मागासलेले नव्हते वानर, राक्षसांच्या मनाने मागासलेले असं म्हणायची वेळ आहे. का म्हणले माणसांच्या मनाने मागासलेले नाही असं का म्हणता? सांगतो. या वानर राज्यामध्ये मारुती रायांचे जे वडील आहेत त्यांचं नाव आहे केसरी. केसरी नावाचे जे मारुती रायांचे वडील आहेत ते सुग्रीवाच्या अनेक सेना दलातल्या एका दलाचे प्रमुख आहेत. सेना दलातले अधिकारी आहेत. आता सेना दलातल्या अधिकाऱ्याची रेग्युलर प्रॅक्टिस करत असताना सेना दलाला मला ते नवीन कळलं. मी त्या सैनिकांना त्यासाठी भेटलो. एक कन्या अशी आली होती माझ्याकडे.
ते म्हणली, बुवा तुमच्या कीर्तनामध्ये मी ऐकलं आपण लष्करात जाऊन पराक्रम केला पाहिजे. मग काय तू काय केलंस बाई? मी आता बॉम्बर विमानावरती पायलट आहे मिलिटरीमध्ये. बरं झालं बाई, आली वेळी छान तिला चहा वगैरे दिला. कधी उडतात म्हणलं तुम्ही? म्हणली, बुवा कधी नाही, ते विमान रोज चालवायला लागतं. शत्रूवरती तुम्ही ज्या स्पीडनं जाणार आहात त्या स्पीडची तुम्हाला सवय राहण्यासाठी तुम्ही ते बॉम्बर विमान रोज पळवायचं आहे. आणि तेव्हाच तो प्रॅक्टिस टास्क असतो. तिथे ते काहीतरी टाकून ते परत त्यावेळेला विमान आलं पाहिजे. म्हणले, बुवा ते विमान इतक्या स्पीडनं कित्येक वेळेला जातं की ते विमान उलट झालेलं आम्हाला कळतही नाही. त्या वेगात ते मागणं सूचना येते, ए बाई तुझं विमान अख्खं उलट झालंय, बॉम्ब उलट्या दिशेने उडणार आहे, सरळ कर आधी विमान. तो वेग सहन होण्यासाठी परत त्या वेगामध्ये इथे बॉम्ब टाकायचा असेल तर बटन इथे दाबायला लागतं. का ते बटन तुम्ही इथनं इथे दाबताय तोपर्यंत विमान इथे येणार आहे. त्याची गती काय आहे? त्या गतीमध्ये तुम्हाला फाट 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 शत्रूच्या छावणीवर बॉम्बिंग जर करायचं असेल तर प्रॅक्टिस करूया आदल्या दिवशी. आदल्या दिवशी काय भारताला खड्ड्यात घालता काय? म्हणजे ज्यांना त्यांच्या स्वतःच्या लष्करी बाण्यासाठी या दिवसभराच्या इतक्या शक्तीची सामर्थ्याची उपासना करावी लागते, असे मारुतीरायाचे वडील, ज्यांचं नाव केसरी, शंकर सुवन केसरी नंदन, असं तुळशीदास हनुमान चालीसामध्ये आहे का नाही? मग त्या केसरी यांची योग्यता सांगतो. रामायणामध्ये एका लष्कर प्रमुखाची योग्यता काय होती ती सांगतो. आणि आता अशा तऱ्हेचे कोणी लष्कर प्रमुख तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही सांगा, मी नमस्कार करतो. म्हणजे आपण वानरांपेक्षा आपण प्रगत आहोत हे सिद्ध करण्यासाठी याच्यापेक्षा कोणीतरी शिकलेला आपल्याकडे लष्कर प्रमुख पाहिजे ना. या केसरी नावाच्या मारुतीरायाच्या वडिलांचं शिक्षण नक्की किती झालं होतं? सुग्रीव सैन्य नायक सुग्रीव सैन्य नायक, सुग्रीव सैन्य नायक, सुग्रीव सैन्य नायक, वीरेश्वर एक केसरी नाम, सुग्रीव सैन्य नायक, सुग्रीव सैन्य नायक, वीरेश्वर एक केसरी नाम. आता पहा, वानर असुनी जेणे, वानर असुनी जेणे, वानर असुनी जेणे, गेले अभ्यस्त ऋग्यजुस्साम, सुग्रीव सैन्य नायक, सुग्रीव सैन्य नायक, सुग्रीव सैन्य नायक, सुग्रीव सैन्य नायक, सैन्य नायक, सुग्रीव सैन्य नायक, वीरेश्वर एक केसरी नाम. आणि वानर असुनी जाने केले अभ्यस्त ऋग्यजुस्साम, जे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद 3 वेदांचा अभ्यास केलेले केसरी होते.
अशा 3ही वेदांचा अभ्यास केलेले लष्करातले एक अधिकारी मला सांगा. म्हणजे आपण मान्य करू की आपण त्यांच्यापेक्षा प्रगत आहोत. वानर आपल्याही पेक्षा प्रगत होते, राक्षसांच्या मनाने थोडे अप्रगत होते. त्यामुळे असे राक्षसांच्या तुलनेत अप्रगत असणारे रणभूवी सहाय्याश्च कपयः असं असूनही श्लोकाचा शेवट असा आहे, तथाप्येको रामः सकलमवधीत राक्षसकुलम. तरी सुद्धा रामचंद्राने राक्षसांचा संपूर्ण पराभव केला. का तर क्रिया सिद्धी सत्वे वसती महतां नोपकरणे. या ठिकाणी आपले सुभाषितकार आपल्याला असं सांगतायत की मोठ्या लोकांच्या क्रियेची सिद्धी ही त्यांच्या स्वत्वामध्ये असते, त्यांच्या आत्मविश्वासात असते, उपकरणावर अवलंबून नसते. हे असते तर हे केलं असतं, ते असते तर ते केलं. हा मला काहीही उपलब्ध नव्हतं पण मला हे करायचं होतं आणि ते मी करून दाखवलं. याला मोठेपणाचं गणित म्हणतात. आपण म्हणाल बुवा याचा आम्हाला काय उपयोग आहे? खूप उपयोग आहे, खूप उपयोग आहे. कारण कीर्तनाला आलं ना की इतक्या ठिकाणचे इतके अनुभव मिळतात आम्हाला. बाप रे. बुवा या ना उद्या चहाला. बरं मी नाही म्हटलं की हे रागवतात. पण बुवा आम्ही 2-2 कप पितो, तुम्ही नाही म्हणत जाऊ नका ना, तुम्ही नका पिऊ. तुम्हाला नाही म्हटलं की कोणालाच मिळत नाही चहा. काय चल बर पिऊया चहा. चहा प्यायला गेलं की तो यजमान बायकोला सांगणार, सहा कप टी. आपण बघितल्यावर तू सांगणार कप टी. तुम्हाला कप टी नाही म्हटलं मी, नाही धन्यवाद ते म्हटल्याबद्दल. काय 6 कप टी. घरातनं उत्तर इतकंच येणार, गॅसवर पाणी उकळतंय. आता गॅसवर जर पाणी उकळतंय तर चहा व्हायला किती वेळ लागला पाहिजे? साखर टाकायची, चहाची पावडर टाकायची, झाला की उतरवायचा, दूध टाकायचं. 10 मिनिटं झाली, हालचाल नाही. आणि 10 मिनिटानंतर स्वयंपाकघराच्या दारातून गृहलक्ष्मी म्हणाल्या, ऐकलं का? काय? चहाची पावडर जर घरात असती तर साखर शेजाऱ्यांकडनं आणली असती, पण दूधच संपलंय. बुवाला आपलं भविष्य कळलं. चहाची पावडर असती म्हणजे नाहीये, साखर आणली असती म्हणजे नाहीये, दूध संपलंय म्हणजे नाहीये. राहिलंय काय? उकळतं पाणी आहे. घाला सगळ्यांच्या डोक्यात, काढा बाहेर या सगळ्यांना घरात. मग इथे रामचंद्रांच्या कथेचा काय उपयोग? उपकरणावर आपलं आतिथ्य अवलंबून नाही पाहिजे. जी खरी रामभक्त असेल ती म्हणेल जाऊ दे, आता दूध चहा साखर नाहीये का उपलब्ध, पाठदिशी लिंबू आणायचं, काटदिशी कापायचं, चुईकन पिळायचं. 6 ग्लास आणून लगेच हॉट लेमन आणलेलं आहे. माझं आदरातिथ्य उपकरणावर अवलंबून ठेवायचं नाही. हे तर रामाकडनं शिकता येतं. आणि वर सांगायचं बुवाला, बुवा जागरण सारखी करून तुम्हाला ऍसिडिटी होते, त्यामुळे चहा खाणं पिणं तुम्ही चांगलं नाही, त्यापेक्षा हॉट लेमनच प्या. म्हणजे आपल्याकडे दूध नाही हे कळू द्यायचं नाही त्याला. पण ते आदरातिथ्य, मला एखादी गोष्ट माझ्या घरी आलेल्या माणसाचं योग्य आदरातिथ्य करणं हा जर माझा विषय असेल तर ते उपकरणावर अवलंबून नाही पाहिजे. उपकरणावर सगळी उपकरणं कमजोर असताना सुद्धा रामचंद्र जिंकले, कारण जिंकायचं ठरलं होतं, जिंकायचं ठरलं होतं. आणि अशा रीतीनं आपल्याही मनामध्ये आपण उच्च ध्येय, आत्ता तूर्त मी एवढंच मिळेन, बाकी कुठली उच्च ध्येय सोहळ्यासमोर हजार आहे सांगायची म्हटली तर. पण सांप्रत आपली उपासना, कुटुंबाची उपासना, समाजाची उपासना, राष्ट्रीय उपासना, याचा प्रचार एक ध्येय. आणि दुसरं पाखंड खंडनाच्या दृष्टीनं हे जे संतांवरती सारखे आक्षेप येत आहेत, संतांबद्दल वाटेल ते वाकडं तिकडं बोललं जात आहे,
देवादेकांच्या बद्दल वाकडं तिकडं बोललं जात आहे. त्यासाठी यथाशक्ती का होईना आपल्याकडून अभ्यासपूर्ण विरोध. एवढ्या 2 गोष्टी जरी जमल्या ना तरी फार मोठं ध्येय आपण मिळवल्यासारखं होणार आहे. निश्चितपणे समाजाच्या त्या अंधकारावरती आपल्या बुद्धीच्या प्रकाशाचा अतिशय उत्तम उपयोग होणार आहे आणि त्या रामांचं कार्य आपल्याही कडून होणार आहे. नाही तर मला सांगा, आज शहा साहेबांनी सांगितलंय 1 जानेवारीला आणि आता राम मंदिर होणार. 1 जानेवारीला राम मंदिर होईल महाराज. पण या एका वर्षामध्ये अनेक साहित्यिकांनी थापा मारून जर लक्षावधी रावणाचेच भक्त जन्माला घातले तर त्या राम मंदिराकडे आज ना उद्या हे पाडायचंय. या दृष्टीनं परधर्मातले नाही, आपल्या धर्मातले लोक विचार करणार आहेत की कशाला पाहिजे राम मंदिर. रामाचा काही उपयोगच नव्हता, रावणाची मंदिरं बांधली पाहिजे. मला सांगा, मंदिर बांधणं एका बाजूला आहे, पण राम भक्तीच जर तुमच्या आमच्या मनातली या जिहादी लोकांनी उघडून टाकली. आणि जिहादी म्हणजे पुन्हा एकदा मी मुसलमान ख्रिश्चनाबद्दल बोलत नाहीये. हिंदूंच्या घरामध्ये जन्माला आलेले अनेक हिंदू नावं असलेले लेखक असा नालायकपणा करून काम करत आहेत आणि हेतुतः रावणाचे भक्त वाढवण्याचा प्रयत्न करतायत. हिंदूंची असलेली प्रकाशनं त्याला छापतायत. किंबहुना शत्रूचा हा डावच आहे की हिंदूंना काटण्यासाठी असलेली तलवार ही हिंदूचीच असली पाहिजे. 2 हिंदूंनी एकमेकांना काटत राहा. हा रामभक्त, हा रावण भक्त, दोघं एकमेकांना मारून टाका. रामही नको, रावण नको, आता पुढचे सगळे माझे भक्त. अशा तऱ्हेचा भारतामध्ये एक भयानक जिहाद येतोय महाराज. लक्ष द्या. किमान पाखंड खंडनासाठी, अभ्यासासाठी थोडासा वेळ द्या. एवढी 2 ध्येय जरी आता आपल्याला अचीव करता आली तरी सुद्धा आरंभी बंदी दुप्पट पकडूया. अयोध्येचा आरंभी बंदीन अयोध्येचा आरंभी बंदीन अयोध्येचा भक्ताची या काजा भक्ताची या काजा पावत से आरंभी बंदीन अयोध्येचा आरंभी बंदीन अयोध्येचा कीर्तन संध्या 2023 वर्ष 12वे नाही म्हणून त्यांचं चरित्र भाग पाहायला बघितला. त्यानंतर बाप्पा रावळांचा पुढचा वंश खुमान रावळ, त्यांचा चरित्र भाग बघितला. त्याच्यानंतर जैत्रसिंह, जैत्राचा जाता जाता फक्त आठवलं तर बघा उल्लेख मी असा केला होता की तुर्क रूपी समुद्राला पिऊन टाकणारा अगस्ती अशी ज्यांना पदवी मिळाली आणि ज्यांनी दिल्लीच्या सल्तनतीबरोबर सलग 8 महिने युद्ध करून विजय मिळवून दाखवला, त्या जैत्रसिंगांच्या बद्दल आपण बोललो. नंतरच्या कालखंडात आपण खुसरू खान आणि देवलदेवीचा इतिहास पाहिला, ज्यांनी हिंदूंची साम्राज्य क्रांती केली होती. याच क्रमामध्ये आपण महाराणी पद्मिनींचा जोहारही पाहिला. त्याचबरोबरीनं पुढच्या कालखंडात शेतावरती गवताचं चिपाड घेऊन जिनं डुकराचा पराभव करून दाखवला अशा पराक्रमी स्त्रीच्या पोटी जन्माला आलेले राणा हंबीर, त्या हमीर देवांचं चरित्र आपण पाहिलं. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्यांना महाराणा कुंभा असं म्हणतात, ज्यांनी तुघलकासारख्या भयानक असलेल्या शत्रूंना
नुसतं कैद केलं नाही, 6-6 महिने आपल्या तुरुंगात ठेवलं. पण दुर्दैवाने औदार्याचा सुद्धा आजार जडतो. या आजाराच्या नादाखाली त्यांना सोडल्याचं आपण पाहिलं. आणि कुंभांच्या नंतर आपण राणा सांगा पाहिले, ज्यांच्या नातलगांमध्ये आपण मीराबाईंच्या पर्यंत येऊन ठेपलो. बाप्पा रावळ, खुमान रावळ, जैत्रसिंह, खुसरू खान, राणी पद्मिनी, हमीर, कुंभा, सांगा, मीरा, एवढी 7-8 मोठी प्रकरणं 3 दिवसात आपण कव्हर केली, इतकंच म्हणता येईल याला. या सगळ्यांना न्याय देणं आपल्याला थोडं अवघड होत होतं. पण तरी सुद्धा आज थोडंसं राणा सांगांच्या बद्दल आणखीन छोटी माहिती घ्यायला हवी. दोन्ही बाजूनं ती माहिती महत्वाची आहे. ती म्हणजे आपल्याकडे अनेक वेळेला आपलं औदार्य हे शत्रूचं सगळ्यात मोठं शस्त्र होऊन बसतं. त्यामुळं कित्येक वेळेला हे औदार्य न दाखवणं हा धर्म जो गोपाल कृष्णांनी शिकवला, तो कृष्ण धर्म शिकवायला काही वेळ जावाच लागतो. की जसं कर्ण अडचणीत सापडल्याबरोबर गोपाल कृष्णाने सांगितलं, अर्जुना इथल्या इथे बाण चालव. नाही, अडचणीत असलेल्याला असा त्रास द्यावा का आपण? अडचणीत असलेल्याला असा त्रास द्यावा का आपण? गोपाल कृष्णाने जे सांगितलं हा विचार कर्णाने केला का? द्रौपदी अडचणीत असताना तिची बेअब्रू व्हायची सगळी व्यवस्था ह्याने केली का नाही? मग आपण अडचणीत असताना आपल्याला हानी पोचवण्याचा हा जो उपद्व्याप करत असेल, तर हा अडचणीत असताना ह्याला संपवणं आपण पहिले नाही. पहिल्यांदा त्यांनी चवटपणा केलाय. मग टीट फॉर टॅट तो उपद्व्याप करायचा, तो उपद्व्याप करायचा. म्हणजे पुढच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये सुद्धा याच्यावर किती घोळ झाले होते की इंग्रजांनी आपल्याला फसवलं तरी आपण त्यांना फसवायचं का? आपण सांगून करायचं की मी आता याच्या उद्या हे आंदोलन करणार आहे आणि मग तुम्हाला बघावं त्या आंदोलनाचं काय करायचं असेल, पण मी सांगून करणार. बरोबर, असले काहीतरी उगाच साधन शुचितेची भयंकर स्तोम नंतरच्याही काळात माजली होती. पण तत्कालीन राणा सांगा यांच्या एका औदार्यामुळे सुद्धा थोडासा धोका वाढला. एक औदार्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं झालं तर पुन्हा एकदा आपली शस्त्र या विषयात असलेली उपेक्षा. शेजारची माणसं काय शस्त्र वापरतायत आम्ही बघतच नाही. अगदी आत्ताचं मी पूर्वरंगात जे बडबडलो ना त्याच्याबद्दल सांगतो. आता हे पोलीस सायबर क्राईमवाले सुद्धा काय सांगतात की आपल्यामध्ये भांडणं लावण्यासाठी बऱ्याचशा ख्रिश्चन मुस्लिम ह्या लोकांनी हिंदूंच्या नावाने अकाउंट्स उघडली आहेत. मग मी काय करायचं? मी दादोजी कोंडेवांबद्दल एक स्टेटमेंट टाकायचं. दादोजी कोंडेव हे शिवाजी महाराजांचे. त्याला दुसऱ्या सगळ्या ट्विटरवरच्या लोकांनी धडाधडा शिव्या घालायला सुरुवात करायची. आता ज्या तरुणांना काहीतरी शिवराज्यातलं चांगलं घडवायचंय ते सगळे फक्त ट्विटरवर बसतात. ह्यानी काही शिव्या घातल्या, ह्यानी काही शिव्या घातल्या. नंतर असं कळलं की ही दोन्ही अकाउंट फेक होती. हे 2 मुसलमान तुमची करमणूक करत होते. बरं, अशा तऱ्हेचं मनामध्ये संभ्रम निर्माण करायचं एक सायबर शस्त्र हे जो बाकीचे वापरू शकतात, तुम्ही नाही वापरू शकत. आपल्याला कोणाची फसवणूक करायची इच्छा नाही, पण सत्य बोलण्यासाठी आपण शस्त्राचा वापर नाही का ह्या करू शकत? की आज सुद्धा आपण लक्षात ठेवा, ख्रिश्चनांमध्ये सुद्धा 80 जाती आहेत. काढा ना बाहेर या सगळ्या. या ख्रिश्चनांमधल्या 80 जातीची वेगवेगळी चर्चेस असतात. या माणसाच्या चर्चमध्ये इकडचा माणूस जाऊ शकत नाही, तो त्याला क्राईम समजला जातो. आणि एकमेकांची चर्च उडवून लावणं हे सुद्धा त्यांच्याकडे पुण्यकर्म आहे. कारण रशियन लोक सुद्धा चर्चमध्ये जातात, युक्रेनचे लोक सुद्धा चर्चमध्ये जातात. पण रशियाने युक्रेनला मारणं हे बायबलच्या सूत्राप्रमाणेच होणार आहे. जर्मनी सुद्धा चर्चमध्ये जाते, इंग्लंड सुद्धा चर्चमध्ये जातो. म्हणजे फक्त चर्चमध्ये गेल्यानंतर सगळं विश्व सुखात राहील ही आता ख्रिश्चन लोक करत असलेली थापेबाजी किती मूर्खपणाची आहे हे आपल्या लोकांपर्यंत कोणी काढायचं शोधून? आपण शस्त्र नको ते बघायला. ते ट्विटरवर जर आपल्याला चुकीचं काही सांगत असतील, मी ट्विटरवर ते सारखं करेक्ट सांगत राहिलो पाहिजे. मुस्लिमांमध्ये 60 जाती आहेत आणि ते एकमेकांना अत्यंत पाण्यात पाहणारी माणसं आहेत.
त्यामुळे सगळं जग जरी इस्लामच्या छायेखाली आलं, इस्लामचा अर्थ त्यांनी फक्त सांगितलाय शांतता, पण वस्तुतः त्याचा अनुभव नाही ना कुठे. इराण इराक सारखे भांडत राहतात, अफगाणिस्तान सारखे भांडत राहतात. आपण किती भांडणं माहिती आहेत. आजच्या इतिहासात सुद्धा औरंगजेब आदिलशाह भांडत राहतात, औरंगजेब त्याच्या वडिलांशी भांडत राहतो, औरंगजेब त्याच्या धाकट्या भावाशी भांडत राहतो, औरंगजेब त्याच्या गोळकोंड्याच्या कुतुबशहाशी भांडत राहतो. अरे ते बादशहाच आहेत ना. इतक्या चित्रविचित्र मारामार्या या सगळ्या आपण ट्विटरवर का नाही आणत. यातला जातीभेद, यातला पंथभेद, आणि अशा पंथभेदामध्ये लक्षात घ्या, हिंदूंच्या व्यतिरिक्त असलेले पंथ असे भयानक आहेत की ते वेगवेगळ्या जातीचे चर्चेस उडवून लावण्यात पुण्य मानतात, दुसऱ्यांच्या मशिदी उडवून लावण्यात ते पुण्य मानतात. आणि याच्या उलट हिंदूंमध्ये आपल्याकडे सुद्धा उपासनेच्या दृष्टीने वेगवेगळे पंथ आहेत. कोणी जैन आहे, कोणी बौद्ध आहे, कोणी महानुभाव आहे. पण आपण कधी दुसऱ्याचं मंदिर उद्ध्वस्त करण्यामध्ये पुण्य मानत नाही. तर मग विश्वाला शांतता शिकवणारा समूह कोणता? तर हिंदूच त्याचं नाव फक्त असू शकतं. हे तुम्ही आम्ही आग्रहाने सांगितल्याशिवाय आपली जनावरं जी दुसऱ्या धर्मांच्या गोठ्यात जाऊन अलीकडे फार शेंगफरली आहेत, ती कशी थांबणार? ती कशी थांबणार? म्हणून शत्रूचं शस्त्र काय चालू आहे याच्यावर लक्ष पाहिजे. आपण त्या बदलाच्या सूचना घेतल्या पाहिजेत. इथे चरित्रामध्ये थोडासा घोळ असा झालाय की राणा सांगा म्हणजे संग्रामसिंग यांनी त्यांच्या जीवनामध्ये इतक्या लोकांच्या निष्ठा मिळवल्या. संग्रामसिंगाने सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये जवळजवळ 25च्या वर युद्ध केली आहेत. काही एका दोन युद्धात कोणीच थांबलेलं नाहीत. पण निष्ठा कशी मिळवली आहे ह्या लोकांची नावं सुद्धा कोणी सांगत नाही हो. ऐकण्यासारखं नाव आहे. जेव्हा सुलतानाचा पराभव करताना संग्रामसिंगांनी त्या सुलतानाला किल्ल्यात कोंडला, आता त्या किल्ल्याचं दारही फोडून त्याला बाहेर काढायचा ठरला. पण किल्ल्याचं दार फोडायला हत्ती तयार होईना, कारण नेहमीच्या किल्ल्याच्या दारांपेक्षा त्या किल्ल्याच्या दारांचे खिळे इतके मोठे होते की हत्तीच्या मस्तकाचं ते त्या ठिकाणी जरी घर्षण झालं तरी बाकीचे खेळे त्या हत्तीला असे भोसकायचे की 2-3 धडका देऊन हत्तीच थांबले. आम्ही नाही हे दार फोडणार. अशा वेळेला आपल्या संग्रामसिंग सारख्या राणाचं काम हत्ती घाबरले म्हणून थांबलं? शक्य नाही, शक्य नाही. म्हणून एका मनुष्याचं नाव मुद्दाम सांगतो. या राजपूत इतिहासामध्ये कान्हा सिंग नावाच्या एका वीराचं नाव आहे. हा संग्रामसिंगांचा सेनाधिकारी होता. कान्हा सिंगांनी काय सांगावं, हे खेळे हत्तीला टोचतायत का? मग असं करतो, त्या अख्ख्या खेळ्यांवरती मी आधी आडवा झोपतो आणि हत्तीला माझ्यावर दाब द्यायला सांगा. काय खेळे भोसकले जातील ते माझ्यात भोसकले जातील. हत्ती सुखरूप राहील. हत्तीनं फक्त दरवाजाला त्याने नेट लावला की उघडणार आहे दरवाजा. पण आपण कल्पना करू शकता की एकाच वेळेला देह असा त्या दारावरती स्वतःचा ठेवायचा आणि हत्ती बोलवून घ्यायचा. अंगामध्ये 100 खेळ्यांनी छिद्र पाडून स्वतः मरायचं. पण संग्रामसिंगांचं काम बिघडू द्यायचं नाही. या तऱ्हेच्या बलिदानाची आपल्या समोर कथा आहे. कान्हा सिंगांच्या बलिदानाचा काय विचार करा, आपण कल्पना नाही करू शकत काय अवस्था झाली असेल ती. 2 हात 2 पाय असे करून उभे आहेत, हत्तीला मला धडक मारू दे. संग्रामसिंगाने किती लोकांच्या अशा निष्ठा मिळवल्या. पण गडबड एकच झाली महाराज. आपल्या साम्राज्यावर चालून येणारा बाबर नावाचा जो सुलतान आहे त्याने तोफखान्यामध्ये आधुनिकता आणली होती. तसा आधुनिक तोफखाना आपला झाला पाहिजे याच्याकडे फारसं लक्ष न दिल्या गेल्यामुळे बाबर आणि सांगा यांच्यामध्ये जो संघर्ष झाला त्याच्यात सांगांना थोडीशी माघार घ्यावी लागली. आणि तेव्हा त्यांनी प्रतिज्ञा अशी केली की काय सांगता महाराजा, अंतिम विजय चित्तोडगडचा, अंतिम विजय चित्तोडगडचा, अंतिम विजय चित्तोडगडचा, अंतिम विजय चित्तोडगडचा, जोवरी होत
एकच ठाणलं, जोपर्यंत माझा अंतिम विजय होत नाही तोपर्यंत आता चितोड बघणारही नाही. बाबराचा पराभव होत नाही तोपर्यंत चितोडला परत जाणार नाही. आणि त्या बाबराच्या सैन्याचा असा पाठलाग केला. मी मगाशी सांगितलं ती गडबड झाली महाराज. बाबराच्या सैनिकांनी फतेपूर सिक्री या त्यांच्या एका तीर्थक्षेत्राचा आश्रय घेतला. लपले फतेपूरमध्ये आणि आपलं औदार्य नेमकं नडलं. बाबराचे सैनिक आपले जरी शत्रू असले तरी शेवटी ते तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्रावर कसा हल्ला करावा, तीर्थक्षेत्रावर कसा हल्ला करावा. पुढच्या कालखंडामध्ये आपण बरेच सुधारलो नंतरच्या काळात, पण त्या काळामध्ये बाबर फक्त फतेपूरचा आश्रय घेतो म्हणून त्याच्यावर आक्रमण न करता त्याला तसाच ठेवला. परिणामतः 2 महिने त्यांनी तहाची बोलणी करत 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 वेळ काढला. त्या क्षणाला जर सांगा आत घुसत होते तर सगळ्या सैन्यासकट बाबर नावाचं संकट भारतातून संपत होतं. पण भारताचं भाग्य तसं नव्हतं. तो यायचा होता, त्या राम मंदिरावर उभा राहायचा होता, बाबरी मस्जिद व्हायची होती आणि मग नंतर बहुतेक हे सगळं पुढचं आंदोलन व्हायचं होतं. काय भगवंताच्या नशिबामध्ये ते आहे. पण तीर्थक्षेत्रावरती मी हमला करणार नाही या उदारतेपोटी दुर्दैवाने बाबराला सावरायला वेळ मिळाला. आणि जेव्हा त्या तीर्थक्षेत्राचा आश्रय सोडून आक्रमणासाठी बाबर आला तेव्हा एका योद्ध्याच्या घरामध्ये आणि सैन्यामध्ये बाबरानं अशी काही फितुरी उत्तम करून ठेवली होती की राणा सांगात तयार झाले. बाबराच्या सेना उघड्यावरती मैदानावर दिसायला लागल्या. आता कोणताही आश्रय बाबराच्या सैन्याला राहिला नाही. आता या 2 तलवारी घेऊन बाबराच्या सेनेमध्ये घुसून शाखा करून टाकतो त्यांची अशी कल्पना मनात आली. मात्र अंगात जो ताप चढला, जो ताप चढला, जो ताप चढला, जो ज्वर चढला, ते वैद्यराजाने सांगितलं, राणाजी तुमच्या परिचयातल्या माणसाने तुम्हाला अन्नातून नको ते खायला घातलंय आणि रणक्षेत्र समोर दिसत असताना त्या केवळ अन्नातून भलती गोष्ट पोटात गेल्याने किरकोळ आजाराचं निमित्त होऊन सांगा गेले. किती भयानक गोष्ट आहे, कल्पना करा. सांगा थोडे आणखीन हवे होते. आणखीन काही काळ निश्चितपणे भारताचं भाग्य विधाता करण्यासाठी त्यांची आवश्यकता होती, पण नाही जमला. भारताच्या इतिहासात तो भाग्याचा योग नव्हता म्हणायचं. पण एका योद्ध्याचा शेवट आपल्याच घरातल्या लोकांच्या विषप्रयोगामुळे असा दुर्दैवी व्हावा यासारखा दुसरा त्रास नाही. असो, पुढे जाऊया. आता ही सगळी भरा नावं लक्षात ठेवणं अवघड तुम्हाला होणार, मला कल्पना आहे. पण यासाठी मी एक असंही सांगेन, ज्यांना खरंच इतिहासाची थोडी आवड आहे, गोडी आहे, त्यांनी ज्या पुस्तकावरनं मी हे सगळं प्रकरण केलं ते पुस्तक इथलंच आहे आणि आपल्या राजपूत संघानेच मला ते दिलं आहे आणि अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. मी समजा इथे कीर्तन करायचंय म्हणून बका ते खाल्लं, पण तुम्ही थोडं निवांतपणे त्या एकेका प्रकरणाचा जर अभ्यास केलात तर अशी अनेक वीरांची प्रचंड मोठ्या गाथा आपल्याला सापडतील. आपण कधी त्या पुस्तकाचा विचार करू शकता, तेव्हा तोही चिंतनाचा विषय घ्या. पुढच्या चरित्राकडे मी असा जातो की राणा सांगांची पूर्वीच्या कुठल्याही महाराण्याला बऱ्याच पत्नी असत. सगळ्यांची तूर्त नावं आता महत्वाची नाहीत. एक महत्वाचं नाव निश्चितपणे आहे, ते म्हणजे महाराणा सांगा यांची पत्नी कर्मावती. आणि कर्मावतीच्या बाबतीत एक मस्तपैकी सफेद झूट आपल्या जगामध्ये पसरलेला आहे, त्याच्याबद्दलही मला सांगायचं आहे. या कर्मावतीला 2 मुलं आहेत. आता ही नावं लक्षात ठेवूनच भाग आहे. कर्मावतीला 2 मुलं आहेत. एक थोरला आहे, त्याचं नाव विक्रम
आणि धाकटा आहे त्याचं नाव उदय. का लक्षात ठेवायला लागणार आहेत? कारण हा जो धाकटा उदय आहे हे महाराणा प्रतापांचे वडील आहेत. महाराणा प्रतापांच्या कथेमध्ये प्रवेश करण्यासाठी उदयसिंगांना लक्षात ठेवावंच लागेल. सांप्रत आता उदयसिंग फारसे कर्तृत्वामध्ये नाही आहेत, ते लहान आहेत. त्यांचे थोरले बंधू आहेत जे विक्रम नावाचे आहेत. कर्मावतीनं विक्रमसिंहाला सिंहासनावरती बसवला. राणा सांगांच्या नंतर विक्रम त्या ठिकाणी राज्य बघू लागला. आणि आता आपल्याकडे नेहमीची एक कथा अशी सांगतात की गुजरातचा सुलतान जो बहादूर शहा नावाचा होता, तो गुजरातचा सुलतान चितोड जिंकण्यासाठी जो चालून आला, त्या कर्मावतीला वाटलं आपली काही शक्ती पुरेशी नाही, म्हणून तिनं काय केलं, जो बाबर वाचला होता ना त्याचा जो मुलगा हुमायून, त्याला म्हणे हिनं राखी पाठवली. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, अशी काहीतरी म्हणे भाऊबीज झाली बरं का. आणि हुमायूनला तिनं राखी पाठवली. आणि हुमायून तिच्या रक्षणासाठी काय करणार, त्याला यायला लवकर जमलंच नाही. तो जरा उशिरा आला, पण तोपर्यंत चितोडही हातातनं गेलं होतं आणि स्वतःला जाळून घेऊन कर्मावती सगट सगळ्यांचा शाखा झाला होता. छान चाललंय सगळी जी काही कथा चालली आहे ती, पण अशा तऱ्हेची राखी पाठवल्याची कथा इतिहास कुठेही खरी मानत नाही. किंबहुना चितोडच्या काही लोकांनी हुमायूनला बोलवलाही होता. कशासाठी? विक्रमाच्या पारिपत्यासाठी. विक्रमाचं पारिपत्य गरजेचं होतं, कारण दुर्दैवाने विक्रम सत्तेवर आला, पण तो अतिशय उर्मट होता. अनेक वेळेला सामंतांचा अपमान, सगळ्यांचे पाण उतारे सातत्याने होत असल्यामुळे याला सिंहासनावरून खाली काढण्यासाठी काहीतरी उपाय द्या हो. म्हणून सामंत लोकांनी हुमायूनला बोलवला होता, कर्मावतीनं बोलवलेलं नाही. किंबहुना हुमायून जेव्हा दिल्लीतून निघाला, त्याला ग्वाल्हेर पर्यंत फक्त याल्याबरोबर गुजरातचा बादशाह येऊन भेटलाय. कोण? तो बहादूरशाह ज्यांनी पुढे स्वारी केली. तो हुमायूनला भेटला आणि त्याला फक्त विचारतोय इतकंच, कहा चले? बोले चितोडकडनं आमंत्रण आलंय. मग त्या पोराची म्हणजे त्या विक्रमाची पाठराखण करायला चाललायस? अरे परमेश्वराला काय तोंड दाखवशील? मी आपल्या परमेश्वराचं नाव मोठं करण्यासाठी चितोड खलास करायला निघालोय आणि तू त्याच परमेश्वराचा एक लाडका पुत्र असताना तू हा मूर्खपणा करतोस. गेट बॅक. या दोघांचं संगनमत झालं, म्हणून चितोडचा सगळा खात्मा होईपर्यंत लबाड हुमायून आला नाही. ती भाऊबीज वगैरे सगळा झूट प्रकार आहे. आणि एवढं जर सगळं अगदी राखीचं बंधन जर करायचं होतं, तर मुळात हुमायूनने त्याच्यानंतर दिल्ली आणि फतेपूर सिक्री या भागामध्ये असलेल्या हजारो मंदिरांची जी मोडतोड त्याच्यानंतरच्या काळात केली आहे, पण ही तर त्यांनी केली नसती. एवढी जर बहीण मानली असती राजपुतांना, तर हिंदूंच्या देवालयांची तोडफोड करायची तुम्हाला काय गरज होती? पण हुमायूनने तेही केलं. असो, आत्ता तूर्त मुद्दा हा महत्वाचा नाही. आता राणाजींच्या चरित्राकडे आपण सुंदर तऱ्हेने वाटचाल करतोय. शेवटी माणसं इतकी वैतागली, या विक्रमाचं काहीतरी व्हायला पाहिजे. आणि या बहादूर शहाच्या आक्रमणामध्ये साधलं गेलं. विक्रमही संपला. ज्या कर्मावतीनं म्हणे ती राखी पाठवली होती, तिनं सुद्धा जोहार केला. चितोड बहादूर शहाच्या हातात गेला. आता ऐका गंमत. हुमायून म्हणाला, मी थांबलो म्हणून तुला चितोड मिळाला. मग तू गुजरातचा आहे, मी दिल्लीचा आहे. नेहमी दिल्लीच्या अखत्यारीत राहावं. काय कळले काय? नेहमी दिल्लीच्या अखत्यारीत राहावं. हुमायूनच्या अंगात काही कमी मस्ती नव्हती. बहादूर शहा नाही म्हणतो म्हटल्यानंतर हुमायून त्याच्या अंगावर चालून गेला. तू मला नाही म्हणतो,
दिल्लीच्या खाली गुजरात ठेवत नाही म्हणतो. आता तू आहे आणि मी आहे. एक फायदा असा झाला की हे दोघं बैल एकमेकाशी मारामारी करत असल्यामुळे चितोड बाजूला राहिला. बहादूर आणि हुमायून हे लढून 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 थकले. बहादूर गुजरातला गेला, हुमायूं दिल्लीला गेला. बाकीच्यांनी हुश्य केलं, कारण सामंतांना चितोड मिळाला. सामंतांना चितोड मिळाला. आता मी पोलीस टाइम सांगणार आहे. खरी ही चाल आधी झालेली आहे. सांजये गोकुळी नंतर झाली श्रीधर फडके यांची. याच्यामध्ये एक ओळ शुद्ध ऋषभ, एक ओळ कोमल ऋषभ आली. सांजये गो एक शुद्ध ऋषभाने जायचं, एक कोमल ऋषभाने जायचं. चाल अप्रतिम झाली त्यांची, याच्यात वादच नाही. पण अशा तऱ्हेची चाल पूर्वी पंडितराज जगन्नाथला होत गेली होती. त्या गाण्याची थोडीशी आठवण का करतोय ऐका. चितोड जरी सामंतांना मिळालं तरी आता राज्यपदावर कोणास बसवावे? सामंत राज्यावर बसणार नाहीत. अशा वेळेला त्याच राणा सांगांच्या परिवारातला एक मनुष्य त्याने शिरकाव करून घेतला आणि पठ्या राज्यावर बसला, ज्याचं नाव बनवीर असं आहे. मी ही सगळी नावं सांगतोय ती तुम्हाला लक्षात राहावी म्हणून नाही, मला ती माहिती आहे हे तुम्हाला कळावं यासाठी मी ही सगळी नावं सांगतोय. हे नाव नाही लक्षात ठेवलं तर मला काही त्रास होणार नाही. मात्र एक आहे, याच्या पुढचा मात्र मी छळ नाही करणार आहे. तो म्हणजे तुम्ही जर म्हटलात की हा बनवीर त्यांच्या परिवारातला होता असं म्हटलात, पण कोणाच्या कोणाचा कोण हा? मला माहिती आहे, मी सांगणार नाही. हा यांच्या परिवारातल्या कोणाचा कोणाचा कोण होता हे मला माहिती आहे, पण कन्फ्युजन वाढेल आणि आपल्या गाण्यांच्या फ्युजनच्या कन्फ्युजनमुळे सगळाच घोळ होईल, म्हणून मी याबद्दल सांगत नाही. बनवीर नावाचा राणा सांगांच्या परिवारातलाच एक मनुष्य त्याने शिरकाव करून घेतला. तो चितोडच्या सिंहासनावर बसला आणि त्याच्या मनामध्ये आता एकच शंका पाल चुकचुकायला लागली. राणा सांगांची पत्नी कर्मावती होती. तिचा थोरला पुत्र विक्रम तो राज्यावर होता. तो बहादूर शाहच्या स्वारीमध्ये संपला. आता माझ्या ताब्यात चितोड आहे, पण मी परिवारातला कोणीतरी आहे, भावंडातला नव्हे. तर आता साधारणतः 9, 10, 12 वर्षाच्या साधारण वर्षात असलेला कर्मावतींचा धाकटा पुत्र उदयसिंह हा जोपर्यंत पठ्या जिवंत आहे तोपर्यंत मला कायमच चितोड मिळणार नाही. क्या करे इसका, क्या करे. आणि तो आपल्या मित्रांच्या बरोबर, बनवीर तो मुळात छान प्रकार होता. त्यांनी चितोडवरही आपले सगळे मित्र जमा करून पवित्र असलेल्या मंदिरांच्या ठिकाणी अड्डा चालू केला होता येड्याने. माणसं यालाही वैतागली होती, पण त्या सगळ्या पेताड मित्रमंडळीतलं जे बोलणं झालं ते उदयसिंगांना सांभाळणाऱ्या एका दासीनं ऐकलं. उदयसिंगांना सांभाळणारी दासी होती आणि राजपुतांच्या इतिहासात तिचं नाव फार मोठं आहे. तिला पन्नादाई असं म्हणतात.
हा पुरिया कल्याण चालू ठेवा माझ्या मागे. तन कोमलरीने चालू ठेवा काम आता. हा ते चालू ठेवा असं. हा थांबू नका. हा ही पन्ना नावाची दासी, ती दासीच होती बिचारी. कोणवीण होती. ह्या पोरांची सगळी व्यवस्था बघायची आणि ह्यांना दारू लागली तर आणून द्यायची. ती सगळ्यांना दारू देता देता बनवीर अचानक बोलला, अबे ये साला उदय सिंह है, हमें परेशानी है यार. ये चितौड़ का सब खजाना हमारे हाथ नहीं आ रहा है. तो मित्रापैकी कोणतरी एक बावळट बोलला, अबे उदय सिंह तो तेरे पास के बगल में महल में रहता है. रात में हाथ कर दिया यार, कौन देखने वाला है तुम्हें? बड़ी अच्छी बात कही, बड़ी अच्छी बात कही बेटा तूने. आज रात को उदय सिंह का काम तमाम हो जाएगा. तिनं ऐकलं मात्र. त्यांची दारूची प्रकरण चालू आहे तोवर धावत गेली आपल्या महालामध्ये आणि उदय सिंगांच्या अंगावर असलेले सगळे राजवेशाचे कपडे, अंगरखा, राजचिन्ह पटापट काढून घेतली. पण पन्नादाईचा त्याच वयाचा मुलगा दुसरा होता जो त्याचा बालमित्र होता. त्या आपल्या लेकराच्या अंगावर भरा ती राजवस्त्र घातली. ज्या पलंगावरती उदय सिंग झोपत असे तिथं आपल्या लेकराला आणून झोपवला. तो मध्यरात्रीच्या झोपेतच होता. माया क्या कर रही हो? आम्ही झोपतच रही हो सब. आपल्या मुलाच्या ठिकाणी उदय सिंगाला ठेवला. उदय सिंगाच्या ठिकाणी आपल्या मुलाला ठेवला. आणि जसा दारूच्या नशेमध्ये बनवीर तलवार घेऊन आज शिरला. काय उदय? आपण 12 वर्षाचं लेकरू जिथं झोपलंय तिथं बोट दाखवलं. काय होणार तिलाही कळत होत, दिसत होत. बनवीर त्या पलंगापाशी आला. हे उदय सिंग म्हणजे 60शी तलवार त्याच्या अंगावर चालवली. 12 वर्षाचं पोर जखमी झालं, ते किंचाळलं, ते बिघडलं, ते तडफडलं. खचा 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 गोळीनं तलवारीचे मार त्याच्यावर चालू होते. आपल्या लेकराला पन्नादाई एका बाजूला पाहत होती, अश्रुत देत होती. माफ करना मेरा, लेकिन महाराणा को बचाने के लिए किसी ना किसी को तो मुझे होना ही पड़ेगा. बड़े भाग्यवान हो गए. आपकी काय म्हणतात तू लगेच जातोय, थांबत नाहीस काय करणार? हात नाही